हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. देवपूजा वगैरे सगळं झाले आणि हा व्हिडिओ आहे ना 2 पार्टमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून 2 पार्टमध्ये केला. आता स्वयंपाकाचा वेगळा व्हिडिओ बनवते. डाळ आहे ना मी सकाळीच भिजवून घेतलेली. तर एक टोप ठेवलं, टोपात पाणी घातलं, त्याच्यानंतर चांगलं उकळी आणून दिलं. तर नेहमी मी कुकरमध्ये बनवते, ह्यावेळी मी टोपातच बनवणार आहे. विचार केला की टोपातच बनवायचं. चांगलं खळखळीत उकळी आणून दिल्यानंतर भिजवली डाळ आहे ना ती टाकली आणि हळद टाकलं आणि थोडंसं एक पळीभर आहे ना तेल टाकलं आणि साईडला ना थोडासा भात शिजवायला घेतलं. हे बघा, टोपात पण शिजते पण वेळ लागतो. तर भिजून घेतलं ना तर थोडंसं कमी लागतं, तसं टाकले की खूप वेळ लागतं. भात पण तयार झाला आणि इथं बघा डाळ पण शिजली. अजून थोडं टाईम ठेवते आणि तोपर्यंत मी ना पीठ मळून घेते. डाळ शिजवताना ना मीडियम गॅसच ठेवलेलं आणि वरतून झाकण लावून ठेवलेलं. आणि इथं बाऊल घेतलं. बाऊलमध्ये बघा पीठ घेते मी, गव्हाचं पीठ. 3 चमचे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे हे बघा. आणि त्याच्यात मी ॲड करणार आहे 1.5 चमचा किंवा 2 चमचे मैद्याचं पीठ ॲड करणार आहे. तर ह्याच्याने पण चांगल्या पोळ्या होतात, एकदम लुसलुशीत आणि छान होतात, मऊसूद. तर दोन्ही पीठ एकत्र करून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि हळद टाकलं रंग येण्यासाठी आणि चांगलं एकजीव करून घेते. हातानेच मिसळून घेते. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ मळून घेते. नेहमी मी गव्हाच्या पिठाचेच पोळ्या करते. तर ह्यावेळी मैद्याचं पीठ ॲड केलं आहे. गव्हाच्या पिठाने ना पोळ्या केल्या की थोडं तरी फाटतात. मैदा पीठ ॲड केलं ना अजिबात फाटत नाही आणि फटाफट पाहिजे तसं लाटतात. आपण नॉर्मली चपात्या कसं लाटतो तसं लाटल्या तरी व्यवस्थित लाटलं जाते. तर तुम्हाला मी लाटताना दाखवते तुम्हाला. आणि पीठ मळून झालं आहे बघा. तेल लावलं. जेव्हा पोळ्या करायला घेईल तोपर्यंत मुरेल ते. तर इथं बघा डाळ व्यवस्थित शिजली आणि इथं नितळून घेते जाळीमध्ये बघा. आणि पाणी कमी पडलं म्हणून परत त्याच्यात पाणी टाकलं आणि पूर्ण नितळून घेतलं डाळ. आणि त्याच्यानंतर एक कढई ठेवते. कढईत ना ही सगळी नितळी डाळ आहे ना ती सगळं टाकून घेते. थोडीशी डाळ ठेवते आणि त्या पाण्यात आहे ना वाटून घेते हे बघा चमच्याने. तशीच डाळ टाकली की मजा येत नाही. थोडंसं वाटून टाकलं की जरा घट्ट पण होते आणि व्यवस्थित आमटीला पण टेस्ट छान येते. त्याच्यासाठी असं वाटून टाकते. मी नेहमीच वाटून टाकते, डाळ अजिबात टाकत नाही. हे बघा आता डाळ तर मिक्स करून घेते. त्याच्यानंतर बाजूला ठेवते. आता मी ना गूळ चिरून घेते हे बघा. नेहमी फोडून टाकते आणि आज ना गूळ ना चिरून घेते. तुम्ही बघितलं असेल मी जेवढ्या पोळ्या केल्यात ना त्याच्यात ना सगळी डाळ ना फोडूनच टाकले. म्हणजे ह्यावेळी चिरून घ्यायचं म्हटलं चिरून घेतलं. हे बघा सगळं चिरून घेते. बघा चिरून झालं आणि डाळीत टाकते हे बघा. त्याच्यानंतर चमच्याने हलवून झाकण लावून ठेवते मंद आचेवर. ते झाकण लावून ठेवून देते. डाळीत पूर्ण गूळ आहे ना विरघळून झालं आणि घट्ट पण झालं. त्याच्यात बघा बडीशोप पावडर टाकणार आहे, इलायची पावडर आणि सुंठ पावडर पण टाकून घेते आणि एकजीव करून घेते हे बघा. एकजीव झाल्यानंतर ना वरती झाकण लावून ठेवून देते आणि त्याचा फ्लेवर आहे ना चांगला आतमध्ये उतरायला पाहिजे. आणि त्याच्या एका साईडला करून घेते आणि आता मी आमटीला फोडणी मारून घेते. डाळीत पहिले शिजवताना मी हळद टाकले म्हणून थोडंसं टाकते मी आणि चवीपुरता मीठ आणि लाल तिखट टाकते आणि जिरं नाही आहे म्हणून जिरं पावडर त्याच्यात टाकते. आणि टोप घेतलं. टोपमध्ये 2-3 पळी आहे ना तेल टाकलं, जिरं टाकलं. त्याच्यानंतर भरपूर असा कढीपत्ता टाकला आणि फ्राय करून घेते. आणि खोबरं, आलं आणि लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून टाकते. आणि मी सुकं खोबरंच घेते बरं का. ओलं खोबरं टाकलं तरी चालतंय आणि सुकं खोबरं टाकलं तरी चालते. शक्यतो मी ना सुकं खोबरं टाकते कारण की त्याला ना कट आहे ना छान सुटतं आणि सुक्या खोबऱ्याने तेलकटपणा. तर चांगलं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर आमटी टाकली. आता मी आमटी आम्हाला जेवढं लागतं तेवढं ना वाढून घेते हे बघा. आणि चांगलं मंद आचेवर शिजून घेते. तिथं आमटी शिजते आणि पोळ्या करायच्या ना त्याच्या अगोदर आहे ना 7 वाजले देवपूजा करून घेते. कारण की तिथं होळीला पण जायचं ना, त्याचा नैवेद्य पण बनवायचं आहे. तर उंबऱ्याची पूजा केली आणि इथं बघा देवघरात आली, पूजा करून घेते. त्याच्यानंतर मग नैवेद्य बनवणार आहे. होळीसाठी पण आणि स्वामीला दाखवण्यासाठी असे पहिले नैवेद्य बनवून घेते. मग नंतर बाकीचं स्वयंपाक नंतर करणार आहे पहिले. कारण की तिथं होळी लवकर पेटवतात इथं बघा मी पूजा करून घेते. आणि संध्याकाळची वेळ आहे म्हटल्यावर भीमशेर कापूर पण जाळून घेते. धूप, दीप, अगरबत्ती असं छानपैकी वातावरण करून घेते.
पूजा करून झाल्यानंतर ना ड्रेस चेंज करून घेते, ड्रेस घालते, कारण की पटकन नैवेद्य बनवलं की नैवेद्य दाखवण्यासाठी जाणार आहे, म्हणून ड्रेस चेंज करते. हे बघा नैवेद्य बनवायचे, तर हा ड्रेस आता पोळ्या करताना पूर्ण पीठ ड्रेस खराब होईल म्हणून ॲप्रॉन घालते. मी पहिल्यांदा घातलं आहे बघा. आणून किती दिवस झाले, शक्यतो घालत नाही, आणून तिथंच लटकवलं आहे आणि आज पहिल्यांदा घातलं आहे. आणि घालायचं म्हणून लक्षातच राहत नाही मला. जाऊन दे म्हटलं, आज ड्रेस घातला आहे त्या निमित्ताने तर घातली मी. तर इथं आमटीला उकळी आली आणि कोथिंबीर कापून टाकते आणि मंद आचेवर शिजवते 15-20 मिनटं. पुरण पण माझं वाटून झाले आणि डायरेक्ट आता मी पोळ्या दाखवते, कारण की पोळ्या करून झाले की लगेच मी नैवेद्य घेऊन जाणार आहे. छोटे छोटे 2 चिमटे बनवणार आहे आणि मोठे 2 पोळ्या करून ठेवते. आणि अजून भजी करायचे, पापड करायचे, अजून ते पण नाही झाले, फक्त आता पुरण झाले. इथं बघा मी पोळ्या करून घेते. पुरण पण छान बारीक ना वाटलं गेलं आहे आणि पीठ पण ना छानपैकी मुरलं आहे. 2 तास तरी झाले असेल त्याला. तर आता पोळ्या बघा अजिबात फाटणार नाही, तुमच्यासमोरच करते बघा. पहिले पुरण भरून घेतलं, हलक्या हाताने ना पिठातल्या आतलं पुरण आहे ना पसरून घेते बघा हाताने. हे बघा, त्याच्यानंतर पेपरवर आहे ना पीठ टाकते आणि लाटून घेते. आणि पेपरच्या खाली पण टाकायचं बरं का, ते माझ्या लक्षात नाही, फिरायला लागलं. मला वाटलं फिरेल व्यवस्थित, ते फिरलं नाही म्हणून आता खाली पण टाकून घेते. हे बघा फिरलं नाही. आणि आता व्यवस्थित फिरेल बघा. आणि आता बघा, तर मी नेहमी पेपरवरच करते, अजिबात फाटणार नाही काही नाही. आणि छानपैकी टुणटुणीत फुगील ते पोळ्या. तुम्ही बघा आता तुम्हाला दाखवते. आणि आता मी ठरवलं आहे की त्याच्यात थोडं तरी मैदा टाकणार, कारण की अजिबात फाटणार नाही. माझे तसे पोळ्या फाटतच नाही आणि जाड पण होत नाही. जाड एखाद्या वेळेस झालं तर जाड होतो, नाहीतर शक्यतो माझ्या पोळ्या फाटतच नाही. आणि आता बघा, जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ करू शकतो थोडासा मैदा टाकल्यानंतर, म्हणून ठरवलं मी आता थोडं मैदा टाकणार म्हणजे टाकणार. आणि इथं बघा पोळ्या 2 करून घेते आणि छोटे छोटे 2 चिमटे करून घेते. त्याच्यानंतर पोळ्या तर करून झाल्या. आता मी निघाली होळीला. कार्तिक आणि आम्ही दोघंच जाणार आहे. तर होळीची पूजा करताना डोक्यावर पदार्थ पाहिजेलच. नारळ घेतलं, पाणी घेतलं बघा, कार्तिकच्या हातात पाणी आहे आणि समोरच होळी आहे, मी तिथंच जाणार आहे. हे बघा तिथं जाणार आहे. तिकडे होळीचं काय सूट नाही केलं, कार्तिक लवकर आला घरी. तर असं, तर इथं बघा कांदा बारीक चिरून घेतला, त्याच्या कोथिंबीर आणि मिरच्या पण बारीक चिरून घेतलं. त्याच्यात ना 5-6 चमचे ना बेसन टाकून घेते. हे बघा, त्याच्यानंतर 2-3 चमचे ना तांदळाचं पीठ टाकते. हे बघा, त्याच्यानंतर थोडंसं हातावर क्रश करून ओवा टाकणार आहे.
हळद टाकते, धनिया पावडर टाकते, हे बघा. त्याच्यानंतर ना मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून ना भजीचं बॅटर बनवून घेते. आणि मीठ टाकायचं लक्षातच राहिलं नाही, म्हणून वरतून परत मीठ टाकलं आणि परत पाणी टाकून व्यवस्थित करून घेते. नेहमी मी ना उभं कांदा चिरून भजी बनवते ना, आता ह्यावेळी ना बारीक चिरलं, पोह्याला कसं बारीक चिरतं तसंच बारीक चिरून मी भजी बनवून घेते. तेल चांगलं तापलंय आणि चमच्याने सोडते, हे बघा. आणि चमच्याने सोडते. थोडंसं पातळ करायचं आणि चमच्याने सोडलं, हाताने सोडलं तरी चालतं. हाताने सोडलं तर थोडंसं घट्ट पाहिजे, थोडंसं पातळ म्हटल्यावर चमच्याने सोडलं तरी चालते. चमच्याने सोडलेलं बेस्ट आहे, हात पण घाण होत नाही काही नाही, हे बघा. आणि मी बारीक गॅसवरच भजी भाजून घेते, हे बघा. तर तिकडच्या गॅसवर तवा आहे, पोळ्या करायचे त्याच्यासाठी तिथं तसं ठेवलं आणि इकडे भजी भाजून घेते. भजी सगळी झाल्यानंतर लागलं पापड पण तळून घेते आणि स्वामीला नैवेद्य दाखवते, हे बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता आम्ही परत जाऊन पोळ्या करायचे. पोळ्या करून मग आम्ही खाऊन घेणार, कारण की नैवेद्यापुरतंच पोळ्या केल्या.